पहा मुलांना, आपण हा क्वेश्चन नंबर जे आहे त्या क्वेश्चन नंबर आपण थर्ड पाहतो. ह्या थर्ड मधला फर्स्ट एक्झाम्पल आहे. मग क्वेश्चन नंबर थर्ड मधला फर्स्ट एक्झाम्पल काय सांगते मुलांना, आपल्याला पाहायचं आहे किंवा क्वेश्चन नंबर थर्ड आपण लिहिलं आहे फॉर ए जेपी. फॉर ए जेपी म्हणजे काय, दॅट इज जॉमेट्रिक प्रोग्रेशन जीपी. इफ ए इक्वल टू 2, ए ची व्हॅल्यू ए मीन्स फर्स्ट टर्म 2 आणि आर इक्वल टू 3. आर इक्वल टू 3 म्हणजे आर ची व्हॅल्यू 3 दिली आहे. याचा अर्थ आहे आर हा मोठा आहे, कुणापेक्षा आहे लक्षात घ्या, 1 पेक्षा हा मोठा आहे तुमचा आर. ही क्लिअरिफिकेशन. आणि एस एन ची व्हॅल्यू सुद्धा दिली आहे आपल्याला. एस एन इक्वल टू काय दिलेलं आहे, 242 दिलं आहे. आणि फाइंड काय करा, एन असं आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे आपल्याला एन ची व्हॅल्यू म्हणून फाइंड आउट करायची आहे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट काय लक्षात आली की बाबा ए ची व्हॅल्यू 2 दिली आहे, आर ची व्हॅल्यू 3 दिली आहे. म्हणजे इथं आपल्याला एक कंडिशन लक्षात आली की बाबा आर ग्रेटर दॅन 1 आहे. आर ग्रेटर दॅन 1 म्हटल्यानंतर आपल्याला फॉर्म्युला लक्षात घ्यावा लागेल. एस एनचा फॉर्म्युला आपल्याला क्लिअरिफिकेशन असणं गरजेचं आहे. किंवा काय एस एनचा फॉर्म्युला म्हणतो, दॅट इज एस एन इक्वल टू, पहा एस एन इक्वल टू आपला ए ब्रॅकेट आर रेज टू एन मायनस 1 अपॉन आर मायनस 1 आर रेज टू. बघा एस एन इक्वल टू आपल्याला बघायचं आहे. एस एन ची व्हॅल्यू काय आहे, एस एन इक्वल टू ए आर रेज टू एन मायनस 1 अपॉन आर मायनस 1 आपला हा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे मुलांना. म्हणजे एस एनचा आपण फॉर्म्युला लिहिल्यानंतर ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू आपल्याला काय करायच्या, पुटअप करायच्या आहेत. ज्या सर्व व्हॅल्यू आहेत ते पुटअप करणार आहे. दॅट इज एस एन इक्वल टू ए आहे, ए ची व्हॅल्यू काय आपल्याला 2, ही 2 ची व्हॅल्यू ए ची ठेवलेली आहे. आर आपल्याला माहिती आहे, आर ची व्हॅल्यू काय 3 रेज टू एन आहे, 3 रेज टू एन मायनस 1 अपॉन आर ची व्हॅल्यू काय तुमची 3 मायनस 1. Then Sn equal to, हा Sn equal to 2 इथं 3 raised to n minus 1 upon 3 minus 1, that is 2. That is this 2 get cancelled. Then राहिलं काय आपल्याला, जे राहिलं ते आपण लिहिलं, that is Sn equal to 3 raised to n minus 1. मग 3 raised to n minus 1 हे आपल्याला राहिलंय मुलांना. बट एस एन ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, एस एन इक्वल टू काय 242 आहे आपल्याला. मग एस एन ची व्हॅल्यू जी आहे 242, ते एस एनच्या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करणार. त्या एस एनच्या ठिकाणी व्हॅल्यू मुलांना पुटअप केली 242 इक्वल टू 3 रेज टू n मायनस 1. मग 3 रेज टू n मायनस 1 म्हटल्यानंतर 242 इक्वल टू 3 रेज टू n मायनस 1 हे मायनस आहे. लेफ्टला घेतल्यानंतर मायनस 1 जी आहे लेफ्टला घेतल्यानंतर प्लस होतं. दॅट इज 242 प्लस 1 इक्वल टू 3 रेज टू n. दॅट इज इक्वल टू, आता 242 प्लस 1 दॅट इज 243 इक्वल टू 3 रेज टू n. आता मुलांना काय 243 आहे इक्वल टू 3 रेज टू n आहे. तर ही 243 ही टर्म 3च्या कितवा घात आहे हे आपल्याला चेक करायचं मुलांना. मग हे चेक करताना कसं आपल्याला लक्षात घ्यायचं मुलांना, तर पहा इथं आपण कॅल्क्युलेशन बाजूला करतो. मी काय इथं लिहिलं, काय 3 इंटू 3 इंटू 3 किती झालं 9 इंटू 3 27 इंटू 3 81 इंटू 3 243. बघा 3 इंटू 3 झालं 9 इंटू 3 दॅट बघा 9 इंटू 3 इंटू 3 9 इंटू 3 27 इंटू 3 that is 81 into 3 that is 243. म्हणजे आपल्याला ही टर्म लक्षात येते. त्यानुसार इथं आपल्याला ही 243 ही टर्म कशाची आहे, तर 3चा 5वा इक्वल टू दॅट इज 3 रेज टू 5 इक्वल टू 3 रेज टू n. 3 रेज टू 5 इक्वल टू 3 रेज टू n. मग 3 रेज टू 5 इक्वल टू 3 रेज टू n म्हटल्यानंतर इथं कंपॅरिझन करायचं. याच्यानुसार 3 3 आहे त्याचे कंपॅरिझन करून दॅट इज n इक्वल टू व्हॅल्यू काय भेटते तुम्हाला 5 आणि आपल्याला n ची व्हॅल्यू काय भेटते 5 भेटते आहे. म्हणजे इथं आपल्याला लक्षात घ्यायचं मुलांना, कसं आपण कसं केलं आहे ते लक्षात घ्या. किंवा फॉर अ जेपी म्हटलं होतं, फॉर अ जेपी दॅट इज जॉमेट्रिक फंक्शन इफ ए इक्वल टू 2 और आर इक्वल टू व्हॅल्यू काय म्हटलं होतं 3. देन एस एन इक्वल टू, एस एन ची व्हॅल्यू काय आपल्याला 242 होती. मग त्यानुसार आपण आर हा ग्रेटर दॅन 1 आहे म्हणून आपण एस एनचा फॉर्म्युला एस एन इक्वल टू ए आर रेज टू n मायनस 1 अपॉन आर मायनस 1. देन त्याच्यानुसार एस एन इक्वल टू ए ची व्हॅल्यू
minus 1 upon 3 minus 1. Then Sn equal to 2, 3 raised to n minus 1 upon 2, 2 to get cancelled. Then Sn equal to 3 raised to n minus 1. हा मायनस टर्म आहे, बघ मायनस टर्म आहे, राईट हँड साईडला प्लस होणार आहे, बट Sn ची व्हॅल्यू काय आहे तुमची 242 आहे. Sn ची व्हॅल्यू काय तुमची 242 आहे. ही Sn च्या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप केली 242 इक्वल टू 3 रेज टू n मायनस 1 आहे. हा मायनस आहे, इकडे आल्यानंतर प्लस झाला 242 प्लस 1 इक्वल टू 3 रेज टू n. देन 243 इक्वल टू 3 रेज टू n आहे. देन 243 ही काय आहे टर्म, तर आपल्याला 243 ची कंडिशन कशी लक्षात ठेवायची, हा 3 रेज टू n आहे म्हणजे 3 चा 243 कितवा घात आहे हे कॅल्क्युलेट करायचं. तर आपण चेक केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं 243 ही टर्म 3 चा 5वा आहे, म्हणून 3 रेज टू 5 आपण इथं मांडणी केली. दॅट इज 3 रेज टू 5 इक्वल टू 3 रेज टू n. कंपेअरिंग करून n इक्वल टू आपण काय म्हटलं 5 आहे असं म्हटलं, म्हणून n ची व्हॅल्यू आपण काय म्हटली 5. ओके, आपलं सेकंड एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 3 मधलं आपलं जे आहे एक्झाम्पल ते सेकंड आहे. ते सेकंड एक्झाम्पल काय सांगतं ते आपण वाचूया पहिल्यांदा. काय सांगितलं, फॉर ए जीपी दॅट इज जॉमेट्रिक प्रोग्रेशन सम ऑफ फर्स्ट 3 टर्म्स. म्हणजे काय सांगितलंय, सम ऑफ फर्स्ट 3 टर्म्स म्हणजे पहिल्या 3 टर्मची बेरीज. सम ऑफ फर्स्ट 3 टर्म्स इज 125 म्हणजे पहिल्या 3 टर्मची बेरीज किती आहे 125 आहे असं त्यांनी क्लिअरिफाय दिलेलं आहे. अँड सम ऑफ अदर 3 टर्म्स म्हटलंय, म्हणजे सम ऑफ अदर 3 टर्म्स म्हणजे पुढच्या 3 टर्म्स आहेत. पुढच्या 3 टर्म्सची बेरीज किती आहे 27 आहे. अदर 3 टर्मची बेरीज किती आहे 27 आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ आर म्हटलंय. फाइंड द व्हॅल्यू ऑफ आर आपल्याला असं सांगितलंय. मग मुलांनो सांगितल्यानुसार आपल्याला काय लक्षात आलं, पहिल्या 3 टर्म जे आहे त्या पहिल्या 3 टर्मची बेरीज 125 आहे 125 आहे. आणि पुढच्या पहिल्या 3 टर्म झाल्यानंतर पुढच्या 3 टर्म्स कोणत्या 4थी 5वी 6वी ह्या 3 टर्मची बेरीज किती दिलेली आहे 27 दिलेली आहे. पुढच्या 3 टर्मची बेरीज 27 दिली आहे. म्हणजे आपल्याला 4थी 5वी आणि 6वी या तिन्हींची बेरीज 27 दिली आहे आणि पहिल्या 3 टर्मची बेरीज 125 दिलेली आहे. त्यानुसार आपल्याला पुढचं आपल्याला फाइंड आउट आर करायचं आहे. म्हणून मी इथं कंडिशन्स घेताना काय म्हटलं, लेट ए बी द फर्स्ट टर्म, A be the first term and R be the common ratio of GP. लक्षात ठेवा R be the common ratio of GP. मग S3 सांगितलंय, S3 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, दॅट इज S3 आहे. S3 इक्वल टू 125. S3 कशामुळे सर तुम्ही 3 का म्हटला, तर सम ऑफ फर्स्ट 3 टर्म्स दॅट इज 125. सम ऑफ फर्स्ट 3 टर्म्स 125 आणि अनदर 3 टर्म्स 27 दिलेले आहे. अनदर 3 टर्म्सची सम 27 दिली आहे. मग दॅट इज इक्वल टू आपण काय म्हणणार 3 प्लस 3 6. S6 इक्वल टू S3 प्लस 27. S3 म्हणजे पहिल्या 3 टर्म्स आणि नंतरच्या 3 टर्म्सची बेरीज किती आहे 27 आहे. म्हणून S6 इक्वल टू 125 प्लस 27 दॅट इज S6 इक्वल टू 152. व S6 इक्वल टू व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 152. म्हणजे S6 ची व्हॅल्यू आपण काढली 152 मुलांना. म्हणजे आपल्याला 160 S6 ची व्हॅल्यू आहे आणि गिवन जी टर्म्स आहेत जीपी फॉर्म मध्ये आहेत म्हणून ह्याला जीपी फॉर्म मध्ये आहेत म्हणून आपण असं लिहिलं S6 अपॉन S3 इक्वल टू 152 अपॉन 125. सर तुम्ही असं का लिहिलं, कारण की गिवन जी सिक्वेन्स आहे ती जीपी मध्ये आहे म्हणून S3 आणि S6 मध्ये आहे. S6 अपॉन S3 इक्वल टू 152 अपॉन 125. ओके, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. पहा आता आपल्याला S6 अपॉन S3 इक्वल टू दिलेलं आहे 152 अपॉन 125 भेटलंय. मग आपल्याला Sn जे आहे S3 काय आहे S6 काय आहे हे आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला R ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येणार नाही आहे.
म्हणून आपण पहिल्यांदा एस चा फॉर्म्युला एस एन इक्वल टू ए बघा ए ब्रॅकेटमध्ये आर रेज टू एन मायनस वन अपॉन आर मायनस वन आर मायनस वन या फॉर्ममध्ये आपण ह्याला मांडणी केली आहे. मग आता पहिल्यांदा यांची व्हॅल्यू आपण ठेवली यांची व्हॅल्यू 6 ठेवली यांची व्हॅल्यू 6 आहे ही व्हॅल्यू ठेवली दॅट इज इक्वल टू S6 इक्वल टू ए ला ए आहे आर रेज टू बघा आर रेज टू 6 मायनस 1 अपॉन आर मायनस 1 त्याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणतो. अगेन मी this formula is equal to a r raised to n minus 1 upon r minus 1. आता S6 सांगितलं होतं म्हणून यांची व्हॅल्यू 6 ठेवली. आता S3 सांगितलंय n इक्वल टू व्हॅल्यू 3 then S3 इक्वल टू a r raised to 3 minus 1 upon r minus 1. R minus 1 that is S3 equal to that is a R raised to 3 minus 1 upon R minus 1. Then आता आपल्याला लक्षात घ्यायचं S3 भेटलंय त्याला आपण ह्या इक्वेशन दिलं नेक्स्ट थर्ड. आता म्हणायचं equation 2 and 3 are put in equation 1 we get equation काय करायचं इक्वेशन जी आहे इक्वेशन 1 and 2 जी आहे इक्वेशन 2 and 3 are put in equation 1 we get ही जी इक्वेशन आहे जी आपण इक्वेशन ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलेलं आहे ह्याच्यामध्ये S6 च्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुटअप करायची S3 च्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुटअप करायची मुलांनो लक्षात घ्या व्हॅल्यू पुटअप करायचं महत्त्वाचं लक्षात घ्या S6 च्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुटअप करायची S3 च्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुटअप करायची आणि दोन्ही व्हॅल्यू पुटअप करून आपल्याला रेशो अधिक फॉर्म मध्ये द्यायचा. बघा S6 च्या ठिकाणी दिलं काय दिलं a r raised to 6 minus 1 upon r minus 1 total divided by इथं लिहिलं a r raised to 3 minus 1 divided by r minus 1 that is इथं equal to आपल्याला टर्म जी आहे ती लिहिली काय 152 upon 152 upon 125 बघा S6 आहे S6 च्या ठिकाणी S6 ची व्हॅल्यू पुटअप केली S3 च्या ठिकाणी S3 ची व्हॅल्यू पुटअप केली. नीट पहा मुलांनो अजून एकदा मी क्लिअर करतो S6 upon S3 equal to 152 upon 125 असं दिलं होतं. मग आपण काय म्हटलं बघा Sn equal to आपला जो फॉर्म्युला तो लिहिला Sn equal to a r raised to n minus 1 upon r minus 1 या फॉर्म मध्ये मांडलं. देन n आहे यांची व्हॅल्यू आपण इथे पुटअप केली S6 equal to a r raised to 6 minus 1 upon r minus 1 इक्वेशन नंबर 2. देन इक्वेशन भेटलं Sn equal to a r raised to n minus 1 upon r minus 1 यांची व्हॅल्यू आपण 3 ठेवली S3 equal to a r raised to 3 minus 1 upon r minus 1 हे भेटलं. मग S6 भेटलं S3 भेटलं ह्या ज्या इक्वेशन 2 म्हटलं इक्वेशन 3 भेटलं आपल्याला जी इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 आर पुट इन इक्वेशन 1 मध्ये पुटअप केलं S6 च्या ठिकाणी ही व्हॅल्यू टाकली a r raised to 6 minus 1 upon r minus 1 S3 च्या ठिकाणी a r raised to 3 minus 1 upon r minus 1 इक्वल टू जी व्हॅल्यू आहे 152 अपॉन 125 असं आपण इथं मांडलं. पुढे पाहूया आपण पहा हा डिवाइड आहे म्हणून डिवाइड म्हटलंय म्हटल्यानंतर ऐकायला डिवाइडचं काय होणार रेसिप्रोकल देन a r raised to 6 minus 1 upon r minus 1 हा डिवाइड आहे डिवाइडचं रेसिप्रोकल मध्ये r minus 1 divided by a r raised to 3 minus 1 equal to 152 upon 125. Then r minus 1 cancel झालं
ए ला ही ए कॅन्सल झालं, जे रिमेनिंग राहिलं आहे ती इथं लिहिलं. r⁻⁶ -1 अपॉन r³ -1 इक्वल टू 152 अपॉन 125. देन आता r⁻⁶ -1 अपॉन r³ -1 इक्वल टू 152 अपॉन 125 ह्या फॉर्म मध्ये भेटलंय. ह्याला आता आपल्याला मांडणी करायची म्हणून ह्याला आपल्याला मांडणी करायची आहे. कशी मांडणी करणार ते सांगतो. हा r⁻⁶ आहे, त्याला r⁻⁶ ला अशी मांडणी करणार. r³ ब्रॅकेट्स बघा r⁻⁶ ला मांडणी केली. r⁻⁶ ला कसं लिहिलं r³ ब्रॅकेट स्क्वेअर 3 दुनी 6 मायनस इथंही तुमचं 1⁻³ ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय इथली जी आहे तुमची टर्म r³ -1 इक्वल टू 152 अपॉन 125. काय केलंय? कारण की आपल्याला सिंप्लिफिकेशन करणं गरजेचं आहे. r⁻⁶ -1 आहे म्हटलंय, म्हणजे r⁻⁶ म्हटल्यामुळे काय झालं, त्याला मांडणी केली r³ ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 आहे 1³ ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय r³ -1 इक्वल टू 152 अपॉन 125. मग मुलांना इथं आपल्याला कसं लिहायचं ते पहा की बाबा ही जी टर्म आहे त्या टोटल टर्मला ए कन्सिडर केलं त्याचा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर झाला. ह्या टोटल टर्मला बी कन्सिडर केलं म्हणजे बी स्क्वेअर झाला. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी ए प्लस बी. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी ए प्लस बी. याच्यानुसार आपल्याला याची फोड करून मांडणी करणं गरजेचं आहे. पहा मग आता ए म्हणजे कोण आहे, दॅट इज ए ची व्हॅल्यू म्हणजे कोण आहे इथं ए म्हणजे r³ आहे, म्हणजे इथं लिहिलं ए म्हणजे कोण आहे r³ आहे दॅट इज r³ मायनस बी म्हणजे काय 1³ दॅट इज 1 पुन्हा ए प्लस बी ए म्हणजे काय r³ बी म्हणजे काय आहे 1³ दॅट इज प्लस 1 डिवायडेड बाय r³ -1 इक्वल टू 152 अपॉन 125. Then r³ -1 गेट कॅन्सल झालं. राहिलं जे आहे ते लिहिलं r³ बघा r³ +1 इक्वल टू 152 अपॉन 125. 152 अपॉन 125. नीट बघा मुलांनो, इथं जी आहे मांडणी केली ती जी टर्म भेटली होती ती डिवाइड द रेसिप्रोकल ए r⁻⁶ -1 अपॉन r-1 डिवाइड द रेसिप्रोकल r-1 अपॉन ए r³ -1 इक्वल टू 152 अपॉन 125. ए ला ए कॅन्सल r-1 कॅन्सल r⁻⁶ -1 अपॉन r³ -1 इक्वल टू 152 अपॉन 125. देन इथं घेतलेलं आहे, इथं आपण घेतलं आहे पहा हा r⁻⁶ न मांडलाय a² - b² या फॉर्म मध्ये दॅट इज a² - b म्हणजे कोणता 1³ ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन a r³ -1 ॲज इक्वल टू 152 अपॉन 125. देन हा टोटल समला आपल्याला a कन्सिडर केलं म्हणजे a² - b² a - b a प्लस b. a म्हणजे कोण आहे r³ -1 a आणि r³ +1 a प्लस b then divided by r³ -1 equal to 152 upon 125. then हा r³ -1 कॅन्सल झाला r³ +1 equal to 152 upon 125. पहा मग इथं काय झालं r³ +1 equal to 152 upon 125 +1 इकडे आलं मायनस. आता r³ equal to याचा डिनॉमिनेटर 1 आहे मुलांना. हा डिनॉमिनेटर 1 आहे इथं आपल्याला काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं दॅट इज r³ इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 ने याला मल्टिप्लाय 152 मायनस 125 ने 1 ला 125 डिवाइडेड बाय 120 दॅट इज इक्वल टू r³ इक्वल टू 152 minus 125 that is 27 upon 125 that is equal to r³ म्हटलंय 27 कशाचा आहे घन 3 चा 125 5 चा त्याचा क्यूब केला 27 3 चा क्यूब आहे आणि 5 चा क्यूब 125 आहे म्हणजे r³ इक्वल टू 3/5 ब्रॅकेट क्यूब आहे. मग देन r³ इक्वल टू इथं लिहिलं आपण
3/5 ब्रॅकेट क्यूब. कंपेअरिंग करायचं आपल्याला. कंपेअरिंग केलं, कंपेअरिंग करून r इक्वल टू दॅट इज कंपेअरिंग r इक्वल टू व्हॅल्यू काय येईल 3/5 दॅट इज r ची व्हॅल्यू काय तुमची 3/5. नीट पहा मुलांनो. r³ + 1 इक्वल टू 152/125 प्लस 1 इकडे आलं -1. r³ इक्वल टू 152/125 -1 याचा डिनॉमिनेटर 1 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 ने 152 ला मल्टिप्लाय -125 ने 1 ला मल्टिप्लाय 125 1 ने 125 ला 125 152 -125 that is 27/125 r³ इक्वल टू 27/125 r³ इक्वल टू त्याचा 27 कशाचा आहे 3 चा 125 5 चा 3/5 ब्रॅकेट क्यूब r³ इक्वल टू देन r³ इक्वल टू 3/5 ब्रॅकेट क्यूब. त्याचं टेकिंग स्क्वेअर रूट आपण टेकिंग क्यूब रूट म्हटलं. टेकिंग क्यूब रूट देन r इक्वल टू दॅट इज 3/5. आपल्याला फाइंड r सांगितलं होतं त्याच्यामुळे आपण इथं r ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. ओके. क्या क्वेश्चन नंबर 4 आपला क्वेश्चन नंबर 4